रोमॅन्स करायला लागलो नंतर तब्येत खराब झाली. आधी नीट होती तिची. थँक्स. गोड बोलायचं म्हणलं होतं मगाशी, लईच गोड बोलायला लागली. ओके हा मुंगळा आहे. फिरकी सारखं कोण आहे, कोणाला पण गुंडाळू शकतो. मी आहे कोणाला गुंडाळू शकतो. सगळे छान तिकडे, सगळे छान तिकडे जे म्हणायचे इकडचे ओढ आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, तुझी माझी जमली जोडी, आणि माझ्यासोबत आपले लाडके सई देवांश आहेत. नवीन वर्ष सुरू झालंय. मला विचारायचंय तुम्हाला की ते जे आंबट गोड तुमची नोक झोक रिअल लाईफ मधली, ती त्याचं स्टेटस काय आहे सध्या? तसंच तेवढंच आहे म्हणजे वाढलं असावं. बरं, नवीन वर्षातला पहिला सण आहे मकर संक्रांत, आणि आपल्या मालिकेत पण मकर संक्रांत साजरी होते. तर कसं चाललंय शूटिंग? कारण मी मगासपासून बघत होते छान रोमॅन्टिक सीन शूट होत आहेत. तर काय कितपत, आणि हिची तब्येत पण थोडीफार डाऊन होती, सो काय आहे नक्की? रोमॅन्स करायला लागलो नंतर तब्येत खराब झाली. आधी नीट होती तिची. काही नाही, छान वाटतंय. ऑफकोर्स देवांश आणि सईची पहिली संक्रांत लग्नानंतरची, आणि बिकॉज आमच्या दोघांचे रिअल लाईफ मध्ये लग्न झालं नाहीये, आणि मालिकेत पण असे सिक्वेन्सेस ऍज कधी मला शूट करायचा चान्स मला मिळाला नाहीये. सो पहिल्यांदाच करतोय मालिकेत पण हे मी सगळं. सो मज्जा आली. तिला ते सगळ्या त्या दागिन्यांमध्ये बघून खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मग आमचे काही खूप छान गोड मुवमेंट आहेत, ते ऑफकोर्स शूट करायला पण छान मज्जा आली. आणि ऑडियन्सला देवांश आणि सईला एकत्र बघायला आवडतात. सो आय एम शुअर तुम्हाला ते एपिसोड खूप आवडणार आहे, स्पेशली ते मुवमेंट त्यांचे गोड गोड खूपच. तुम्ही बीटीएस टाकाल असतं बघायला मिळतीलच नक्कीच. ऑफकोर्स सई आणि देवांश मधली केमिस्ट्री लोकांना खरंच आवडते बघायला, आणि त्यासाठी मला असं वाटतं की कुठली नोकझोक असू दे, भांडण असू दे, काही असू दे, प्रेक्षक त्याला खूप छान पद्धतीने प्रतिसाद देतात ना, ते बघायला छान वाटतं, आणि ते बघून मग काम करायला आणखी मजा येते. बरं, सई देवांशची तर केमिस्ट्री आवडतेच, पण तुम्हा दोघांची पण रिअल लाईफ मधली आवडते. संचित आणि अस्मिता म्हणून जी तुमची मस्त मजा मस्ती चालू असते. तर आता संक्रांत आहे आणि तिळगुळाला किती महत्व आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी तिळगुळ बनण्यासाठी, म्हणजे आता तिळगुळ सगळं साहित्य आहे मिश्रित होऊन छान गोड, जसं तुमचं बॉन्डिंग आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंतचं, तर तुम्ही ओळखलंच असेल एकमेकांना. तर तिळगुळ जसा बनतो त्याचे जिन्नस मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांची गुणधर्म सांगणार आहे. तुम्ही फक्त ते गुणधर्म कोणामध्ये तेवढं सांगायचंय. अगदी सोपं, ठीक आहे? तो त्याच्या स्माईल मध्ये झाला. परत तर तिळगुळासाठी लागणारा साहित्यातला पहिला आहे पांढरे तीळ. बरोबर, तीळ. तर एक तीळ आपल्याकडे 7 जणांमध्ये वाटून खाल्लं. सो अशी तुम्हा दोघांमध्ये असं कोण आहे की शेअरिंग इज केअरिंग, जास्त शेअर करणारी व्यक्ती? नाही, ती पण करते असं काही नाही, ती पण करतेच असं काही नाहीये. पण मला एकंदरीत मी जेव्हापासून बघतेय इथे आल्यापासून सेटवर संचितला, तर तो शेअरिंग पर्सन आहेच, तेवढाच केअरिंग पर्सन पण आहे. सो बेसिकली त्याने काहीही आणू दे, काहीही, तो सगळ्यांना ते वाटतो, सगळ्यांना. म्हणजे त्याची स्वतःच राहू दे, आपण बाकीच्यांना देऊया. मग ती कुठली गोष्ट असू दे, मग खाण्याची गोष्ट असू दे, कुठली वस्तू असू दे, मग त्याचं इतरांप्रती असणारं प्रेम असू दे, सगळ्याच गोष्टींमध्ये तो खूप शेअरिंग पर्सन. नाही, थँक्स. आहे माझा तो स्वभाव, मला माहिती आहे. मला बरेच लोक म्हणाले. पण अस्मिता पण तशीच आहे. म्हणजे ती काय असं नाही की माझं मी माझं एकट्यात खाते असं काही नसतं. ती पण करते बऱ्यापैकी शेअर. पण मी थोडस ओव्हरड्यू करतो काही गोष्टी, अति करतो. म्हणता येणार नाही ते का, पण म्हणतो ना मोठ्या मनात. थँक्स. गोड बोलायचं म्हणलं होतं मगाशी, लईच गोड बोलायला लागली. ओके हा. परत शेंगदाण्यासारखा कोण आहे? म्हणजे शेंगदाणा कसा असा मंचिंग साठी पण वापरता येतो, शिऱ्यात पण आणि पोह्यात पण. असं मला नाही आवडत शेंगदाणा. म्हणूनच हसले मी. कारण काही नाश्ता वगैरे बनवणार, पोहे आणले किंवा काही बनवून आणलं, उपमा वगैरे, तर मी बऱ्याच जण, मला शेंगदाणे खूप आवडतात म्हणून मी भरपूर टाकते. तो तसं ते छान झालं होतं, पण शेंगदाणे जरा जास्त होते असं तो बऱ्याचदा म्हणतो. शेंगदाणे मला आवडतात, पण कुठले? उकडलेले. हा, लाईक डाळ पालक मध्ये जर घातले आणि ते जर प्रॉपर बॉईल झाले मग मला छान वाटतात. पण ते परतलेले वगैरे, तळलेले, फ्राय वगैरे नाही खात. पण मला मी तसे पण कधीच नाही, पण तो खातो. म्हणजे आतापर्यंत मला माहित नाही, तो टिफिन वगैरे दिला ना तो पूर्ण क्लीन असतो. मग असं की चल निवडलं का नाही, माझं अन्नावर प्रेम आहे, त्याच्यामुळे मला त्यातली जर मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता पण असेल तर मी खातो तो.
मी वेगळा नाही काढत. माझं असं आहे की चांगला गुण आहे. नाही म्हणून हा, नाही, मला नाही ते टाकून देणं हे आजपर्यंत मी कधीच नाही बघितलं. कधीच अन्न नाही घालत. किती छान, हा गुण खूप छान आहे. बरं, गुळासारखं कोण आहे? गुळाची ढेप म्हणजे तिला सगळे मुंगळे येऊन चिकटतात, असं कोण आहे की अट्रॅक्टिव्ह आहे? हेच आहे ते. नाही, आपण सगळ्यांचं गुळाची बोलताना ढेप की हीच फक्त आहे. दोघांचं. दोघांबद्दल असं काही नाहीये. तो मी तुला सांगू का, तो जेव्हा सेटवर येतो ना, तो जाईल निंबळ आहे. आता मी मुंगळी म्हणू का? Sorry. आई गं, नको. काय बोलायचं पुढे, हा बोलून मोकळा झाला. असं नाहीये. गुळाची ढेप म्हणण्यापेक्षा असं म्हण की तो जाईल तिथे लोक त्याच्याकडे जमा होतात, बोलतात. सो एक म्हणतात की हा, ते गोडवा असल्यामुळेच माणसं त्याच्याकडे येतात ना. हा. गुळाची ढेप ऑफकोर्स. Sorry. किंवा असं ठरवून की ह्या खडूस आहे, जायचं नाही, असं कधीच नाही होत. आतापर्यंत नाही बघितलं. म्हणजे त्याच्या अवतीभोवती भरपूर माणसं असतात. गोतावळा. हो हो, गोतावळा असतो. मैं दोस्तों का दोस्त हूँ, यारों का यार हूँ. वा. तुपासारखं कोण आहे? पटकन विटत, एकदम सॉफ्ट हार्टेड व्यक्ती. हा, मग ही तर 100% तीच आहे. ही तुपासारखी सॉफ्ट हार्टेड. म्हणजे तुम्ही तिच्यासमोर किती ओरडा, तिला असं शांत, काम, एकदम. कधी कधी होते खूप अशी चिडचिड झाली, पण नंतर परत 5-10 मिनिटं म्हणजे फ्रीजर मध्ये ठेवल्यावर घट्ट होऊन जातो ना, तेव्हा ती घट्ट होते. हा, पण अदरवाईज ती सॉफ्ट असते. वेलची सारखं कोण आहे? म्हणजे सगळं पोटात सिक्रेट ठेवणार आपल्या. हा, तो मी आहे. सिक्रेट. म्हणजे असं नाहीये. म्हणजे तू आता पण मला तुझं सिक्रेट सांगू Situationally शकते, असतं, ते situationally. सेफ राहील. गॅरंटी. सिच्युएशनली असतं. कधीच बाहेर पडणार नाही. सिच्युएशनली असतं. नाही, माझं सिच्युएशन, माझं कोणी सिक्रेट सांगितलं तर भाई ते सिक्रेट आहे. मग तो कोणी असो त्याच्यात. नाही, माझं असं की मी जर काही चुकीचं असेल किंवा काही असेल, असं खूप एखाद्या पर्सनल लाईफ बद्दल मला सांगितलंय की शेअर केलंय, तर ते मी नक्कीच. नाही, माझ्यासाठी तर ते पण डिपेंड नाही करत किती नाही, मला सिरियस depend आहे, करतं. किती मी सिरियस आहे genuinely सांगते काय. की माझा स्वभाव कोणी आहे. विश्वासाने काही गोष्टी सांगितली, संपला विषय. नाही, मला विश्वासाने जेव्हा सांगतो ना एखादी गोष्ट की बाबा हे माझं सिक्रेट आहे, हे असं आहे तसं, तेव्हा मी नाही बोलत. पण लाईक गॉसिपिंग अशा वेगळ्या लेवलच्या असतात, ह्याच्याबद्दल. पण तरी इलायची मीच आहे. इलायची मीच आहे. ती खूप एक्सेप्शनल सिच्युएशन मध्ये इलायची आहे. थ्रू आउट इलायची आहे 24/7. मी नाहीये तशी. मी लगेच भडास काढून मोकळी होते. तर अशा पद्धतीने आता तिळगुळ तर तयार झालाय. आता संक्रांतचं निमित्त आहे, त्यामुळे मांजासारखं कोण आहे? सरळ आहे असं, पण तो नादी लागलं तर गळा पण कापेल असं धारदार. मी आहे. तू आहेस? मी आहे. बरं, फिरकी सारखं कोण आहे? कोणाला पण गुंडाळू शकतो. मी आहे. हाच. कोणाला गुंडाळू. अरे, पतंगासारखं कोण आहे? अपने ही धुन में, हवेमध्ये मस्त. तो हाच आहे. म्हणजे हा अखंड तिळगुळ आहे बिचारा, गोड गोड छान असा. ते सगळे छान तिकडे. असं नाही. सगळे छान तिकडे. पण हे बघ, जे म्हणायचे इकडचे ओढ आहे. गुंडाळाचा विषय नाही. प्रत्येकामध्ये गुण असतो, पण डिपेंड करतं. आता आता मी ह्याच्यामध्ये गुंडाळता येतं म्हणून मी सगळ्यांना गुंडाळत बसतो. एक्झॅक्टली. सो तो गुण सगळ्यांमध्येच असतो. ऑफकोर्स तुला पण एखादं काय गोष्ट असेल, तुला गुंडाळा, पण कन्व्हिन्सिंग पावर. आता या माणसाला मी किती दिवसांपासून गुंडाळायचा प्रयत्न करतो सुट्ट्यांसाठी, पण तो गुंडाळणं म्हणजे वाईट हेतून नाही, चांगल्या गोष्टी. कन्व्हिन्सिंग पॉवर जी आहे ती संचित मध्ये जास्त. बरं, जाता जाता आता मला विचारायला आवडेल की संक्रांत आहे आणि तुम्ही दोघं पण खाण्याच्या बाबतीत जरा तुमची आवड आहे बऱ्यापैकी, तर अशी कुठली चव आहे जी संक्रांत म्हटलं की तुम्हाला आठवते? अजूनही आहे खूप वर्षांपासून की तिखट कुठलीही संक्रांतीच्या निमित्ताने की हे इथलं आहे, हे मला आठवतच संक्रांत. आमच्याकडे म्हणजे देहूला आता एक शाकंभरी पौर्णिमा आता येईल, तर तिथे भंडारा डोंगर आहे आमच्या इथे, जिथे तुकाराम महाराज तपश्चर्याला जायचे किंवा जप करायला जायचे. तर आमच्या तिथे भंडारा असतो नेहमी. आणि त्यावेळेस घरात आमच्याकडे जेवण बनवलं जातं, भंडारा केला जातो. तर तिथे बरेच आचारी वगैरे लोक असतात, ते बनवतात. पण दरवर्षी न चुकता मी तो सगळा भंडारा मी एकटी बनवते आणि मला ते छान वाटतं. तो खास खूप लोक 300-400 लोक असतात, त्यावेळेस बाकीचे मदत करायला वगैरे असतात. मग शाकभाजी बनवतो. शाकभाजी असते, सगळ्या भाज्या मिक्स करून ती बनवली जाते आणि तो प्रसाद तिथे अर्पण केला जातो विठ्ठल रुक्मिणीला. तिथे शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज भेटले होते, त्या जागेवर सुद्धा तिथे ठेवला जातो. सो दरवर्षीप्रमाणे ते संक्रांतीच्या वेळेस होत असतं. तर ह्या वर्षी पण किती छान. तुझ्या बाबतीत काय अशी एखादी चव?
चव ऍज खूप स्पेसिफिक नाही आठवत आहे बघ, बिकॉज संक्रांत म्हटलं की मला फक्त पतंग आणि चकली आठवते. मी खूप पतंग उडवायचो. मी लिटरली संक्रांत मध्ये टॅन होऊन जायचो, बिकॉज मी टेरेसवर आणि बाहेरच असायचो. आणि नागपूरला जरा ऊन दुपारची हेवी असते, थंडी असते रात्री पण दुपारी ऊन पण हेवी असतं. सो मी पूर्ण करपून जायचो तेव्हा. सो मला खायच्या बाबतीत मला एवढं आठवतं, कारण मी दिवसभर टेरेसवर असायचो सगळे मित्र. सो खालून फक्त फूड येत राहायचं. सो आय रिमेंबर की खूप चिवडा यायचा, काळ्या चण्याची ग्रेव्ही भाजी यायची आवडते, आणि जी आम्ही चिवड्यावर टाकून घ्यायचो. जसं आपण तर्री पोहा खातो ना, तसं आम्ही चिवड्यावर ते टाकायचो आणि ते खायचो. नंतर ऑफकोर्स तिळगुळाचे लाडू आणि वड्या. आमच्याकडे माझ्या घरी ना लाडू नाही करत आई, अशा बर्फ्यांसारखे करतात. थोडं खोबरं वगैरे पण असतं किसून टाकलेलं, आणि ते ओलसर असते थोडी. एक अशा डिंकामध्ये अशी घट्ट झालेलं नसतं, ती थोडी नरम असते. सो मला त्या लाडू जे घट्ट असतात त्याच्यापेक्षा ती वडी बर्फी जास्त आवडते, जी घरी आई करते. सो ते, आणि मला फक्त तेवढं वाटतं आम्ही दुपारी सगळे मित्र आहोत, गॉगल्स घातल्या, कॅप घातल्या, आणि मी पतंग उडवतोय, आणि कोणीतरी आई किंवा माझी बहीण खूप सारा चिवडा आणि ते मस्त काळ्या चण्याचं ग्रेव्ही घेऊन येईल, आणि मग पतंगवर कट झालं की आम्ही खातोय पटपट. सो या आय रिमेंबर दिस. किती छान. ऑल्सो पुरणपोळी पण करतात का संक्रांतीला? काही जण माझ्या घरी करतात आय गेस. गुळपोळी काहीतरी करत पुरणपोळी करतात. पोळी असते. हा नाही, माझ्या घरी पुरणपोळी पण आय गेस होते संक्रांतीला. 9 वर्ष झाली मी घरी नागपूरची संक्रांत. बापरे, 9 वर्ष. पण येऊ दे अशी एक संक्रांती तुला नागपूरला जाऊन साजरी करता येईल. बरं आता हाच आहे आमचा डेट मॅनेज. जाऊ आमचे सर स्केड्युलर सर, जाऊ का? बरं, या संक्रांतीला म्हणजे या येणाऱ्या प्रत्येक संक्रांतीला वाण म्हणून प्रत्येक वेळेला तुमच्याकडे ना छान 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 सीन येऊ देत या मालिकेच्या निमित्ताने. ही एक छान शुभेच्छा आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून नेहमीप्रमाणे, आणि थँक्यू सो मच. तुझी तब्येत बरी नाही तरी वेळात वेळ काढून सगळ्या पत्रकारांसाठी तू इंटरव्ह्यूला थांबली. सो हे अनएक्सपेक्टेड आहे. थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मला प्रेक्षकांना पण तुम्ही अपील करा की मालिका पाहावी संक्रांतीची. सो संक्रांतीचे एपिसोड खूपच छान आहेत. एकीकडे भैरवी घरी नाहीये, ती नसताना आम्ही पहिल्यांदा इतका छान मोठा सेलिब्रेशन आम्ही घरी करतोय, पहिली संक्रांत, आणि ती नाहीये. पण या पलीकडे या दोघांची पहिली, देवांश आणि सईची पहिली संक्रांत असल्यामुळे खूपच छान गोड आणि खूपच सुंदर मुवमेंट्स आहेत त्यांच्यामधले, जे तुम्हाला बघायला नक्कीच खूप आवडतील. सो प्लीज संक्रांतीचे एपिसोड मिस करू नका. आणि सई आणि देवांश पूर्ण तुझी माझी जन्मदिवस टीमकडनं तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.